वेलकम टू युअर संजली ब्लॉग. बघू शकता मित्रांनो, आमची AC तर रिपेअर करत आहे आणि 3 वाजता आले तो दादा आणि 6 वाजायला येत आहे, पण आमचं ACचं काम काही होतच नव्हतं. आणि आमचे तो मुलं बघू शकता मोबाईलसाठी किती एकामेकाला मारून घेत होते आणि ती येऊन त्याच्याबद्दल सांगत आहे तो देतच नाही मोबाईल म्हणून. आणि मला या गरमीमुळे आणि या मुलांपायी तर खूपच कंटाळा येत होता. आणि बघू शकता कसे एकामेकाला मारून घेत होते आणि तो दादा आहे म्हणून मी शांत बसली, यांना काही म्हणू नाही शकत म्हणून ना हे मुलं दोघे मस्त एकामेकाला मारून घेत होते. आणि आता काय करू, यांच्या पायी यांच्या मदत गेलं की पुन्हा बरोबरच होतात, त्यांनी मारून घेतात, त्यांनीच मिसळून जातात, पुन्हा खेळायला लागतात, म्हणून आम्ही शांत बसून होतो. आणि याच्या पप्पाही त्या दोघांना काहीच नाही म्हटले, कारण त्यांचं नेहमीचं चालूच राहते म्हणून. आणि बघा कसं तो तिला मारत आहे, ती कशी मारत आहे, ती खरंच म्हटलं खूपच डेंजर मुलं आहे आमची. तुमच्या घरी अशीच असणार ना. आणि तो बघा आत्ता येऊन फोन दिला आहे आणि कसं खूपच फोन बघतो, ऐकतच नाही. आणि सकाळी उठल्याबरोबर अद्रक लसूणचं पेस्ट पकडत होती मी. आणि कशाला म्हटलं तर भीम जयंती असल्यामुळे त्या भोजनदान देण्यात येत होतं, तर त्यांनी भीमाई फाउंडेशनतर्फे देण्यात येत होतं, तर त्याने आमच्या अंगणातच पूर्ण स्वयंपाक वगैरे ठेवलं होतं, तर आम्ही सर्व त्यांना मदत करत होतो. बघू शकता अद्रक लसूणचं पेस्ट आणि सर्व भाजीपाला वगैरे कट करून ठेवण्यात आलेले आहे. आणि तो दादा आता स्वयंपाक म्हटलं तो फोडणी द्यायचा आहे आणि मसाला भात आणि मट्टा करणार आहेत. आणि बघू शकता किती मोठा गंज आहे. आणि तो दादा पाणीच होतं, त्याच्यामध्ये तेल टाकून दिल्यामुळे तेल पूर्ण असं चटचट खूपच जोरात आवाज येत होता आणि अशा फटाके फुटल्यासारखंच वाटत होतं, बघू शकता. आणि तुमच्याकडे खूप जोरदार चालूच असेल भीम जयंती. आणि बघू शकता आता सर्व मग त्यांनी फोडणी वगैरे दिल्यानंतर मसाला भात रेडी झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवणार. आणि मसाला भात कसा वाटला नक्की तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये मला कळवा. आणि सर्वांना जय भीम. कसे आहेत तुम्ही? मी तर खूप छान आहे. आणि सर्वजण प्लीज फॉलो आणि लाईक करायला विसरू नका. बाय गाईज. कमेंट करायला विसरू नका. बायोमध्ये लिंक दिलेली आहे, तुम्ही जाऊन बघू